श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोण म्हणतं की तुम्ही मागील काळात प्रगती केली नाही? अरे माझ्या प्रिय बाळा, समजून घे. आज मी तुला जे काही सांगत आहे त्यानंतर तुझ्या मनातली खूप काही प्रश्न, भ्रम निघून जातील. बाळा, तुम्ही जे कर्म केलेले आहेत, जे काही कष्ट घेतलेले आहेत ते निरर्थक वाया जाणार नाहीत. कारण आता तुम्ही दुप्पट प्रगतीने, वेगाने पुढे जाल. कारण देव तुम्हाला आनंदाने भरतो. माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश स्वीकार कराल तेव्हापासून तुमच्यासाठी काहीतरी दरवाजे उघडणार आहेत, जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते. तुम्ही त्या दरवाजावर ठोठावत राहा. कारण तुम्ही जी इच्छा प्रगट केली आहे त्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा प्रयत्न घडतील तेव्हा कार्यही सफलतेकडे, परिपूर्णत्वाकडे नेल्या जातील आणि तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जाईल. तुमची मध्यस्थी मी करणार आहे. घाबरून जाऊ नका. तुम्हाला आशीर्वाद पाठवतो. तुमचे जीवन चमत्काराने परिपूर्ण करतो. तुमच्या वेदना, ताणतणाव, संघर्ष कमी केल्या जात आहेत. कारण देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही केलेल्या परिश्रमांचे फळ कोणीही इतर घेणार नाही, तर ते तुम्हालाच मिळणार आहे. देव आणि देवाच्या मधला दुवा मी बनणार आहे. मी तुमचा गुरु श्री स्वामी समर्थ आज तुमच्यापर्यंत आलो आहे. तुमच्या मनातील जे काही आहे ते मला सांगा. तुमच्या मनातील भीती नष्ट करणारे आशीर्वाद घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. कधीकधी काही लोक घाबरतात देवाकडे येताना, कारण त्यांच्या मनात खूप काही विचार असतात की देवाची मदत मला हवी आहे, पण ती मिळेल का? ते कार्य होईल का? सदैव लक्षात ठेवा की देव कधीही आपले कार्य थांबवत नाही, तर निरंतर ते तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आनंदासाठी आहे. तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही देवाच्या अगदी जवळ आहात. देवांचे आशीर्वाद, चमत्कार तुमच्यापासून लांब नाहीत. कारण देवावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांना कधीही अंधाराचा सामना करावा लागत नाही. त्यांच्या जीवनात तो दिव्य प्रकाश येऊन पोहोचतो जो देव त्यांच्यासाठी पाठवू इच्छितो. कार्य होईल का की मी निराश होईल? पण मनातून या सगळ्या काही गोष्टी काढून टाक. कारण तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे, तुला आशीर्वाद घेऊन आणि तुझ्यासाठी सर्व काही जीवन संपूर्ण करण्यासाठी, तुला आशीर्वादाने भरण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे. मनातली भय, भीती काढून टाक. कारण देव तुला आता अशा ठिकाणी नेणार आहे जिथे तुझ्यासाठी तुझी स्वप्न पूर्ण केल्या जातील. तुला आशीर्वादाने भरल्या जाईल. प्रत्येक क्षणाला तुमच्या मनाला स्थिरता प्रदान करणारा हा संदेश आहे. जर तुम्ही आज हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना. देवाकडे इच्छा सांगत असताना त्या स्पष्टपणे प्रगट करा आणि त्या पूर्ण होईपर्यंत आनंदाने वाट पहा. कारण त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील. विश्वासाने भरा. देवाच्या नामात राहा. देवाच्या चिंतनात राहा. कारण तुमची इच्छा लवकरच देव पूर्ण करतील. यावर ज्यांचा गुणाचा विश्वास असेल त्यांच्याच इच्छा पूर्ण होतील. जो कोणी अकर्मी आहे किंवा प्रयत्नरत नाही त्याने इच्छा देखील ठेवू नये. जो प्रयत्न करतो आणि इच्छावादी आहे त्यानेच प्रयत्न करून त्या इच्छा पूर्ण होण्याचा आनंदही घ्यावा. कारण तुमची निवड देवाने केली आहे. देव जेव्हा कुणाची निवड करतात तेव्हा ती हरण्यासाठी नाही, तर त्याला उत्साहाने, आनंदाने आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. जर तुम्ही तुमच्या निर्णयात काही नवीन प्राप्त करू इच्छिता तर देव तुमचे स्वागत करतो. देव तुम्हाला आनंदाने भरतो आणि देव तुम्हाला अधिक उत्साहाने परिपूर्ण करतो. म्हणतात, बाळा, लवकरच तुझा भाग्योदय निश्चित करण्यात येणार आहे. तू केलेले कर्म कधीही वाया गेले नाहीत असे मानू नकोस. कारण जेव्हा तुम्ही जे काही कर्म करता
ते देवाच्या स्वाधीन करा आणि निश्चिंत व्हा. देव तुझ्या समस्यांना तुझ्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुला प्रदान करत आहेत. जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या जीवनातून आज या 24 तासात एक मोठी समस्या संपणार आहे. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इच्छा प्रगट करता आणि त्यासाठी प्रयत्न करू लागता तेव्हा देव तुमच्या नशिबाचे द्वार उघडतात. स्वामी तुमच्या कुंडलीतील दोषही घालवू शकतात, पण तुमचा विश्वास, श्रद्धा, धैर्य आणि चिकाटी स्वामीसुद्धा पाहतात की तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे, तुम्ही कितीपर्यंत धैर्य ठेवू शकता. हे स्वामी देखील, भगवंत देखील परीक्षा पाहतात. तेव्हा तुमच्या भाग्यात चमत्कार घडून येतात. जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल, करत असाल तर निरंतर नाम जप करणे, ध्यान चिंतन करणे हे तुम्हाला देवाकडे अधिक आकर्षित करेल. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रयत्नांद्वारा यश मिळवून देईल. आणि जर तुम्ही फक्त मागत असाल आणि प्रयत्न करत नसाल तर देवही तुमची खूप परीक्षा घेतील. बाळा, उशीर करू नको. हा संपूर्ण संदेश ऐकून घे, कारण देवाचे आशीर्वाद येण्यासाठीही उशीर होणार नाही. निश्चिंत राहा. कदाचित तुम्ही काही काळातच तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल. तुमची जिज्ञासा वाढत आहे. मला माहीत आहे की ते येणारे काय असेल असा तुमच्या मनात प्रश्न आहे. तर कुणासाठी ती एखादी आनंदाची बातमी असू शकते, तर कुणासाठी येणारे आशीर्वाद असू शकतात, तर कुणाला ते प्रिय नाते मिळेल ज्याच्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत आहे, तर कुणासाठी ते आवडते कार्य असेल ज्यातून त्याला प्रसिद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. प्रत्येकासाठी ते सर्व काही वेगवेगळं असेल, कारण प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या, प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे, म्हणूनच आशीर्वादही वेगवेगळे येणार आहेत. तू ज्या अपेक्षा ठेवत आहेस त्याचप्रमाणे तुला यशाने भरणारे आशीर्वाद देव देणार आहेत. माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तुम्ही कधीकधी काही गोष्टी अशा करता की ज्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हवे आहे. मग प्रयत्न सुरू ठेवा. प्रयत्न न थांबता पुढे चालत राहा, कारण प्रत्येक पावलावर देव तुमचे संकट हरण करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या समस्या नष्ट करतो. कधीही तुमचं केलेलं कुठलंही कर्म वाया जाणार नाही याची शाश्वती आम्ही तुम्हाला देण्यासाठीच आज इथे तुमच्या पुढे उपस्थित आहोत. तुम्हाला खूप कसोट्या पार कराव्या लागतील आणि कदाचित त्यानंतर तुम्हाला ते मिळेल. पण जो कोणी आत्मविश्वासाने, देवावर श्रद्धा, भक्तीने विश्वास ठेवून प्रयत्न करत पुढे जाईल त्याला नक्कीच ते यश मिळेल. हमखास त्याच्या जीवनात होणारे परिवर्तन देव घडवून आणतील. तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच होय देवा, माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळणे तितके आवश्यक नाही जितके तुझ्यासाठी तुझे खूप काही कर्म करणे आवश्यक आहे. तुझ्या मनातील सर्वात चांगली सुंदर इच्छा पूर्ण होणारी वेळ लवकरच येत आहे. आनंदी हो. बाळा, चिंता करू नकोस, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. जेव्हा तुझ्या मनात ते खूप काही प्रश्न येऊ लागतात तेव्हा त्याच दिशेने तुझ्यासाठी समाधानही असे मी पाठवू लागतो की त्यामुळे तुझे समाधान तर होतेच आणि तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देखील प्राप्त होते. देवाची मदत तुला हवी आहे का? होय, ती तुला नक्कीच मिळेल. माझ्या प्रिय बाळा, कोणत्याही क्षणी चमत्कार घडू शकतो. तू तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करशील आणि तुला सुखाचे, आनंदाचे दिवस येतील. बाळा, काहीही उशीर लागणार नाही. जेव्हा तुम्ही देवाकडे येता, देवाचा धावा करून तुम्ही काही मागू लागता, तेव्हा तुमच्या दिशेने ते अद्भुत चमत्कार
घडू लागतात यावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, माझा ना कोणी द्वेष करू शकतात ना माझा कोणी मित्र आहे. स्वामी म्हणतात, बाळा, अकर्मीला काहीही प्राप्त करण्याची इच्छा जरी असली तरी ते त्याला प्राप्त होत नाही. पण जो कर्मात मग्न आहे, कर्म करण्यात रत आहे, त्यालाच ते सर्व काही स्वप्नही पाहण्याचा अधिकार आहे. जर तुमच्या मन मंदिरात अंधार असेल आणि तुम्ही इतरत्र दिवे लावाल तर ते कधीही उजळणार नाही. कारण जिथपर्यंत तुम्ही मनातील अंधार दूर करणार नाही, तुमच्या मनातील प्रश्न असोत, काही चिंता असोत, काही त्रास असोत, काही अंधाऱ्या गोष्टी असोत, जिथपर्यंत तुम्ही देवाला सांगून बाहेर पडत नाही, तिथपर्यंत तुमच्या त्या सर्व काही संकटाचे परिहार देवही तुमच्यासाठी करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाकडून सर्व काही अपेक्षित आहे, तेव्हा देवावर सर्व काही सोपवून निश्चिंत असावे. कारण तो ती कर्म करत आहे. जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हाच तुमच्या दिशेने आशीर्वादही पाठवले जातात, हे विसरून जाऊ नका. देवाचा मोठा आशीर्वाद तुमच्या दिशेने जेव्हा येतो तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतो. तो स्वीकार करण्यासाठी या क्षणाला जो कोणी माझा बाळ तत्पर आहे त्यालाच ते आशीर्वादही प्राप्त आहेत. चिंताग्रस्त राहू नये, कारण त्यातून मार्ग काढणारा देवच आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारा देवच आहे. तुम्हाला आशीर्वादाने भरणारा देवच आहे. तेव्हा ज्यांचा कुणाचा देवावर विश्वास आहे त्यांनी होय देवा माझा विश्वास आहे असे टाईप करा. कधीकधी स्वतःच्या आनंदापेक्षा इतराच्या आनंदात सहभागी होणारे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी प्रयत्न करणारे हे श्रेष्ठ असावेत. जर तुम्हीही असा एखादा जरी प्रयत्न आयुष्यात केला आहे का, विचार करून बघा की आपणच आनंदी असल्यापेक्षा आपल्यापासून कोण आनंदी आहे, आपल्या बोलण्यापासून, आपल्या वागण्यापासून कोण आनंदी आहे. हे जर तुम्ही केलेत तर कधीकधी देवही तुमच्या इच्छेच्याही पलीकडे तुम्हाला काहीतरी देईल. तुझ्या समस्यांचा लवकरच अंत व्हावा अशी तुझी खूप काही इच्छा आहे ना, मग तुझी इच्छा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून धीर ठेव, संयम ठेव आणि मग बघ तुझ्यासाठी माझा दैवी चमत्कार घडून येईल. बाळा, तुझ्या अपेक्षा आणि तुझ्यासाठी एक मोठी संधी पाठवत आहे. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्याच्या काही अवधीतच तुझी मोठी इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद तुला मी देऊ इच्छितो. जर तू मनातील क्लेश, कलह, दुःख, यातना सर्व काही माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत होशील तेव्हापासून तू तुझ्या आयुष्यात ते परिवर्तन पाहू शकशील. बाळा, मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. स्वामींच्या शक्तीवर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या हितासाठी सतत तत्पर राहून कार्य करत आहे. तुम्ही ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहात. जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाचे नामस्मरण करा, प्रार्थना करा. कारण जो कोणी इतरांना आनंद वाटतो त्याच्या जीवनात निरंतर हास्य, आनंद आणि खूप काही प्रगती निर्माण केली जाते. देव म्हणतात, तुझ्यासाठी कोण शत्रुत्व करतं, कोण कितीदा तुझ्या मनाविरुद्ध वार्ता करतं याकडे जास्त लक्ष पुरवू नको. तर तुला मदत कोण करतं, तुला सहाय्य कोण करतं, किंवा तू कुणाची मदत केलीस का, किंवा तुला कुणाची मदत करायची आहे का याकडे लक्ष पुरव. कारण यामुळे तू अधिक पुढे जाशील. मला माहीत आहे या जगात मदत करणारे कमी आहेत. कधीकधी कारणे सांगणारेही भरपूर आहे. मदत देता आली नाही तरीही कार्यात खूप काही अडथळे निर्माण करणारे देखील आहेत. पण या सर्व गोष्टींना झुगारून देऊन जो कोणी पुढे जातो त्यालाच देवाची प्राप्ती होते. कारण
तो अडचणींना मान्य न करता प्रयत्न करत विश्वासाने परमेश्वरावर विश्वास श्रद्धा ठेवून पुढे पाऊल टाकतो आणि त्याचा विजय निश्चित केला जातो. जर तुम्ही या प्रकारे पुढे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी काही मदत करणारे आपोआप निर्माण होतील आणि तुम्ही पाहाल की सहजतेने तुमचे कार्य पूर्ण झाले आहे. कधीकधी तुम्हीही कुणाची मदत करावी. नुसतंच अपेक्षा करणे चुकीचे आहे. जेव्हा जेव्हा तुमचे मन स्वच्छ असेल, पवित्र असेल, तेव्हा तेव्हा देव आशीर्वाद वाढवतात. याचा अनुभव घेऊन पहा. कधी कुणाची मदत करून पहा, कारण देव त्यानेच प्रसन्न होतात. कधी एखाद्या भुकेल्याला अन्न द्या, त्याचा आत्मा शांत करा, कारण ते सर्व काही परमेश्वर पाहत आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र हो, ऐकणारे मन पवित्र हो. स्वामी माऊलीच्या ध्यानात नामात सतत त्यांचे चित्त आकर्षित हो. स्वामींच्या नामात त्यांचे अधिक आध्यात्मिक प्रवासात अधिक प्रगती हो आणि त्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी